गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? मस्त असाल? पुण्यात आता एका टेकडीवर आले आहे. तर ही सकाळची वेळ आहे. सूर्योदय होतो त्या टेकडीवर. पुण्यात अशा 2 टेकड्या आहेत, पर्वती टेकडी आणि तळजाई. आणि आता तळजाई टेकडीवर आलेली आहे. तिथला टायमिंग आहे सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 7 हे खुले असते तळजाई टेकडी. माझ्या यूट्यूबवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण ही नवीन ठिकाणी भेट द्यायला आलेलो आहे. पुण्यात हे ठिकाण स्वारगेटपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्हाला मॉर्निंगला ट्रेकिंग करायची सवय असेल तर जरूर या ठिकाणी या. या ठिकाणी मंदिर, जॉगिंग ट्रॅक, ट्रेकिंग करण्यासाठी व पेटपूजेचे बरेच ऑप्शन आहे. पेटपूजेचे बरेच हे ऑप्शन्स प्रवेशद्वाराजवळ आहेत. या प्लेसला तुम्ही नक्की व्हिजिट करा. चला तर आपण पाहूया. वातावरण इथे ध्यान केंद्र. ट्रेक करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. ज्याला ट्रेकिंग करायचे आहे त्यांनी इथे जरूर यावे. ज्यांना डायबिटीज, हार्ट अटॅक असे पेशंट आहेत त्यांना चालण्याचे डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. त्यांनी इथे जरूर यावे. खूप छान. आज मी ट्रेकिंग करते तर खूप छान वाटते मला. ह्या सर्व वाटा सहकारनगर, राजाराम ब्रिज, वडगाव ब्रिज अशा या तळजाई टेकड्यापासून अशा फांद्या पसरलेल्या आहे ह्या वाटांच्या. इथे सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते वीकेंडला. तळजाई टेकडीवर याला तळजाई टेकडी किंवा तळजाई हिल्स किंवा तळजाई पठार असेही म्हणतात. ही फुलं बघा कशी उमलली आहे इथे. खूप सुंदर वाटतात ते. अप्रतिम अशी फुलं आहे. खूप सुंदर सौंदर्य आहे त्या फुलांचं. ह्या टेकडीचे जवळजवळ तळजाई हिल्स 150 एकरात पसरलेला आहे. आणि इथं फिरल्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे तिथे तुम्ही ट्रेकिंगच्या आधी आणि ट्रेकिंग नंतर थकला असेल तर तिथे बाहेर गेटच्या बाहेर पाणी, पेटपूजेचे सर्व ऑप्शन, बरेच ऑप्शन असे आहेत तिथे. आपण सगळे लोक, बरेचसे लोक ते पेटपूजा करतात. हे पुण्यातलं असं मेन ठिकाण आहे तळजाई टेकडी. भरपूर लोकांची तिथे गर्दी असते ट्रेकिंगसाठी. चला तर गाईड्स, आपण आज आलोय तळजाई पठार फिरायला. छान छान अशी फुलं आहेत. प्रचंड प्रमाणात अशी फुलं आलेली आहेत, भरलेली आहे. मस्त फुलं फुलली आहे. अति सुंदर अशी, खूप सुंदर आहेत. मला तर खूप आवडली. किती सुंदर दिसतंय बघा. छान वाटतंय. मस्त मस्त. आपण प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर खूप छान निसर्ग वाटतो. छान असं हिरवगार जंगल आहे. सगळीकडे फुलं भरलेली आहेत आणि खूप सुंदर. आणि पुण्यात ह्या 2 टेकड्या आहेत, पर्वती टेकडी आणि तळजाई टेकडी. ही सिटी जवळच आहे. ह्या 2 टेकड्यामुळे ऑक्सिजन देणाऱ्या ह्या 2 टेकड्या अशा समजल्या जातात पुण्याला. खूप शुद्ध हवा आहे इथे. कुठलंही प्रदूषण नाही किंवा काही नाही. खूप गर्दी असते इथे फिरायला. आणि तुम्ही इथे खूप किलोमीटर चालला तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही चालतच राहाल, असं जाणवत नाही की आपण किती चालतोय. कंटाळा येत नाही. छान छान फुलं उगवलेले आहे. पुण्यात
पर्वती आणि गणेशाची तळजाई फुलं टेकडी उगवली. जवळजवळच आहे. हे पहा गणेशाचं फूल आले आहे, गणपतीचं आवडतं फूल. गणेशाचा वेल असतो तो, त्याला ते फुलं येतात. खूप पसरलेले आहे ते आजूबाजूला. So we are not into this. स्वारगेट पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे हे. खूप दाट जंगल आहे, मस्त आहे. आपण इकडून जाऊया. बघा कशा वाटा निघाल्या आहे. इथे मोर असतात, मोर दिसतात कधी कधी. अप्रतिम असं वातावरण. मोठमोठी झाडी देखील आहे इथे. मोठमोठी तुम्हाला झाडे. हा व्हिडिओ आवडला असेल कसं दिसत, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप छान वाटतंय. थँक यू सो मच. व्हिडिओ आवडला नमस्कार असेल मंडळी. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.